सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ। आज 19 ऑगस्ट अजा एकादशी। प्रत्येक एकादशी ही आपलं काहीतरी महत्त्व सांगत असते। महिन्याच्या 2 एकादशी येत असतात। प्रत्येक एकादशीचं व्रत करायला जमतंच असं नाही, परंतु बऱ्याच महिला शक्यतो एकादशीचं व्रत हे आवर्जून करत असतात। कारण प्रत्येकाला माहिती आहे एकादशीचं व्रत हे केल्यानंतर आपल्या घरात माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद कायम आपल्या सोबत आपल्या पाठीशी राहतो। त्यामुळे एकादशीचे व्रत हे आवर्जून केले जाते। एकादशीचे व्रत आपण करतो त्यावेळेला आपण भगवान श्री हरी विष्णूंची पूजा करत असतो। असं म्हटलं जातं की भगवान श्री हरी विष्णूंची ज्या वेळेला पूजा करतात त्यावेळेला तुळशीचे पत्र किंवा तुळशीपत्र किंवा तुळशीचे ज्या मंजिरी आहेत त्या अर्पण केल्याशिवाय भगवान श्री हरी विष्णूंची पूजा पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं। बघा, आपण ज्या वेळेला सत्यनारायण घालतो त्यावेळेला सुद्धा 1001 तुळशीपत्र आपण अर्पण करत असतो। तर अशा वेळेला आपण तुळशी मातेची एकादशीच्या दिवशी सुद्धा पूजा करत असतो। जे लोक एकादशीची पूजा करतात, एकादशीचं व्रत करतात, त्यांनी तुळशी पूजा केल्याशिवाय त्यांचा उपवास काही सुटत नसतो। त्यामुळे तुळशीला खूप महत्त्व आहे आपल्या शास्त्रात। तुळशीची आणि माता लक्ष्मीची अत्यंत मैत्री आहे असं सुद्धा म्हटलं जातं। तर बघा, ज्या वेळेला आपण तुळशी मातेची पूजा करतो त्यावेळेला आपण माता लक्ष्मीला सुद्धा प्रार्थना करत असतो। आता अजा एकादशी ही श्रावणातली एकादशी आहे, अत्यंत महत्त्वाची आहे। आपल्या घरात बघा, आपण पैसे खूप कमवतो किंवा आपला एखादा व्यवसाय आहे, भरपूर सारा पैसा त्याच्यातून येतो, परंतु आलेला पैसा प्राप्त लक्ष्मी स्थिर होत नसेल किंवा काही ना काहीतरी कारणास्तव आपल्या घरात लक्ष्मी वास करत नसेल, काहीतरी कटकटी आजारी भांडण नेहमी होत असेल, काही ना काहीतरी अगदी अस्वस्थता मनात असेल किंवा कुठल्याही गोष्टी खटकत असतील, वादविवाद वाढत असतील, अशा वेळेला काय करायचं? कुठल्याही एकादशीच्या दिवशी, असं नाही की अजा एकादशीला, परंतु अजा एकादशी ही श्रावणात आहे त्यामुळे महत्त्वपूर्ण आहे। त्या दिवशी तुम्ही काय करायचं सांगताय का? आजच आहे अजा एकादशी आणि हा जो उपाय तुम्हाला, एक वस्तू तुम्हाला अर्पण करायची आहे, ती अगदी रात्री 9:30 पर्यंत केली तरीही चालेल। काय करायचं सांगताय का? बघा, आपल्या शास्त्रात गायीला खूप महत्त्व आहे। गायीच्या अंगात 33 कोटी देवांचा वास आहे असं म्हटलं जातं। त्यामुळे तिच्या दुधाला किंवा तिच्या गोमूत्राला किंवा तिच्या शेण्यांना, गोवऱ्यांना अतिशय महत्त्व आहे। प्रत्येक पूजेत ह्या सर्व गोष्टींचा किंवा एखादी गोष्ट शुद्ध करायची असेल त्या सर्व गोष्टींचा आपण वापर करत असतो। तर बघा, आता आपल्याला इथे शुद्ध गाईच्या तुपाचा वापर करायचा आहे। कसं करायचं सांगताय का? एक मातीचा दिवा घ्यायचा, एक प्लेट घ्यायची, एक मातीचा दिवा घ्यायचा। ह्या मातीच्या दिव्यात दुहेरी वात करायची, त्यात शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे। त्यामुळे शुद्ध गाईचं तूप घाला, अगदी चिमूटभर हळद घाला आणि 2 लवंगा आणि 1 वेलची घाला। आता हा दिवा तुम्हाला तुळशीसमोर ह्या दिव्याला आसन देऊन, तांदळाचं किंवा थोड्याशा फुलांचं आसन देऊन हा दिवा प्रज्वलित करायचा आहे। हा दिवा संध्याकाळी प्रदोष काळानंतर 9:30 पर्यंत रात्री तुम्ही प्रज्वलित करू शकता। त्यानंतर तिथेच बसून एक वेळेला तुम्हाला श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि एक वेळेला व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे। ह्या 2 गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत। ज्याच्या घरात माता लक्ष्मीचा वास होत नाही किंवा माता लक्ष्मी स्थिर होत नाही, प्राप्त लक्ष्मी स्थिर होत नाही, पैसा कमावलेला लगेच निघून जातो, अशा लोकांनी आजचा अजा एकादशीच्या दिवशीचा हा महत्त्वाचा उपाय करायचा आहे। हा उपाय केल्यानंतर तुम्हाला कर्म आणि कष्टसुद्धा करायचेच आहेत। असं नाही की उपाय केला म्हणजे विषय संपला, असं नाही। हा उपाय आणि तुमचे कर्म आणि कष्ट, ही तुळशीची पूजा तुम्हाला रात्रीच करायची आहे आणि त्यानंतर तुळशीसमोर काहीतरी गोड ठेवा आणि त्यानंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडू शकता।